नमस्कार, मी शेतकरी मित्र पृथ्वीराज मोहल्ले. तर आज आपण या भाऊंच्या शेतीमध्ये आलो होतो. रवी अशोक शेवाळे वडी, मालेगाव तालुका, जिल्हा वाशिम यांच्या शेतीमध्ये आपल्याला एक विहिरीचा पॉईंट द्यायचा होता. त्यांचा एक फोन आला 2-4 दिवसाआधी की भाऊ तुम्ही आमच्या शेतीमध्ये या, एक विहिरीचा चांगलासा पॉईंट काढून द्या. तर आपण यांचं जवळपास इथचा 2.5-3 एकराचं क्षेत्र आहे. हे जमीन आपण फिरल्याच्या नंतर आपल्याला एक खालच्या बाजूला विहिरीचा चांगलासा पॉईंट भेटलेला आहे. जवळपास 25 ते 30 फुटाच्या दरम्यान यांना पाणी चांगलं असं लागल आणि भाग पण थोडा कच्चा आहे. नंतर त्यांना पाषाणसुद्धा त्या ठिकाणी दिसून येईल. पाषाण लागू शकते त्यांच्या विहिरीले. जवळपास 20-25 फुटाच्या नंतर पाषाण लागू शकते, पण 25-30 फुटाच्या आसपास तेवढ्यात त्यांना पाणी लागणार आहे. समाधानकारक हिवाळी तुमचं हे सर्व हरभरा असो किंवा तूर वगैरे असो, या ठिकाणी त्या विहिरीवरनं तुमचं पीक या ठिकाणी निघल. पाणी त्या ठिकाणी तेवढं पुरल त्या विहिरीले या शेतीसाठी देण्यासाठी. तर भाऊ 2 शब्द बोलतील त्याचं. तुमचं नाव सांगा. मी रवी अशोक शेवाळे. आपलं पाणी पायासाठी त्याला पृथ्वीराज भाऊला 2 दिवस अगोदर फोन केला होता पाणी बघायचं म्हणून. आपलं ते आज आले तर त्यांनी चांगला पॉईंट असं सांगितलं, समाधानकारक पाणी लागेल म्हणून. आवडी, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. तर आता बघू त्यांच्या विहिरीचा रिझल्ट काय आहे ते काय नाही. निश्चितच तुम्ही कधी खाणार आहे 1 महिन्यानं 1.5 महिन्यानं 1 ते 1.5 महिन्यानं विहिरीचं काम चालू होणार आहे. त्याच्यानंतर भाऊ आपल्याला कॉल करतीलच की पाणी कसं लागलं, काय लागलं. त्यावेळेस आपण या विहिरीचा काय रिझल्ट निघणार आहे त्यावेळेस आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करू. नंतर भाऊ सुद्धा सांगतील सांगितल्या पद्धतीनं पाणी लागलं, पाषाण किती लागलं, काय लागलं. तर त्यावेळेस भाऊ सांगतील, त्यावेळेस आपण निश्चितच व्हिडिओ अपलोड करणारच आहोत. तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.